मुंबईतल्या राजकीय वर्तुळात आज सकाळपासूनच एकच चर्चा सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचलेत। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बैठक झाली असून या भेटीचं नेमकं कारण अजून अधिकृतपणे समोर आलेलं नाहीये। पण इथे गंमत म्हणजे गेल्या 1.5 वर्षात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची ही तिसरी चौथी अशी भेट आहे आणि प्रत्येक वेळी भेटीनंतर काही ना काही राजकीय हालचाल घडलेली दिसते। मग यावेळी ही भेट कशा संदर्भात झाली असेल आणि दोन्ही विरोधी नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असेल याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। सर्वात पहिले तर एक लक्षात घ्या, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावरील भेट ही यंदाची पहिलीच वेळ नाहीये। फेब्रुवारी 2025 मध्ये फडणवीस स्वतः राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते आणि जवळपास पाऊण तास चर्चा झाली होती। त्यावेळी मनसे महायुती सोबत जाणार का अशी चर्चा रंगली होती। त्यानंतर मे 2025 मध्ये आणि ऑगस्ट 2025 मध्येही अशाच भेटी झाल्यात आणि प्रत्येक वेळी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ याला जोडला गेला होता। दरम्यान आजच्या भेटीबद्दल सांगायचं झालं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि एकूणच भेटीचं कारण नेमकं काय हे अद्याप अस्पष्ट आहे। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना पाहिल्या तर जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याला देखील राज ठाकरे यांच्याकडनं पाठिंबा दिल्याचं आपण बघितलं। आता या अगोदरचं जर का आपण पाहायचं झालं तर राज ठाकरे हे अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी वर्षावर आल्याचं आपल्याला दिसतं। अनेकदा त्यांच्याकडनं देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं की वैयक्तिक काम असेल, विकास काम असतील किंवा मग अनेकदा मुंबईसाठी असलेल्या विकास कामांसाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपल्याला येताना पाहायला मिळत असतात। आता या अगोदर देखील मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरे यांच्याकडनं घेण्यात आली होती, ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबईमधल्या वाहतूक समस्या असतील, पार्किंगच्या समस्या असतील त्या संदर्भातील भेटीसाठी एक मॉडेल प्रस्तुत करण्यासाठी देखील राज ठाकरे हे भेटलेले होते। त्यामुळे त्यासाठी ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्या पाहिल्या तर त्या घटनाक्रमामध्ये प्रकर्षाने दिसतं की राज ठाकरे हे भाजप आणि भाजप प्रणित असलेल्या सरकारला कुठेतरी विरोध करताना दिसतात। प्रामुख्याने जंतर मंतरवरचं जे आंदोलन होताना दिसलं त्यामध्ये देखील राज ठाकरे यांच्याकडनं विद्यार्थ्यांना थेटपणे पाठिंबा आपल्याला देताना ते दिसले होते। सीजेपीच्या आंदोलनादरम्यान राज ठाकरे देखील सरकारला विरोध करत असल्याचं या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालेलं आणि राज्यात शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेतल्या समस्या ह्या देखील मोठ्या आहेत आणि त्या अनुषंगाने देखील कदाचित ही भेट आजची झाली असू शकते असं बोललं जात आहे। त्याचबरोबर राज ठाकरे यांच्याकडनं देखील वारंवार सांगण्यात आलं होतं की एकूणच शिक्षण व्यवस्थेमधल्या अनेक त्रुटी आहेत, त्या देखील काही महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्या अनुषंगाने ही भेट आहे का हे बघणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांचा राज ठाकरेंनी दौरा केला होता आणि तिथली विकास कामं असतील, रस्त्यांचे अनेक मुद्दे असतील, या सगळ्यावरूनच राज ठाकरे हे कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतची ही आजची भेट झाली। त्यामुळे या भेटीला देखील विशेष महत्त्व प्राप्त झालंय आणि एकूणच नाशिकमध्ये सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामं होताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यावर अनेक आक्षेप हे राज ठाकरे यांच्याकडनं कंत्राटच्या संदर्भात येताना दिसलं होतं। आणि एवढंच नाही तर नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी असं म्हटलेलं की कुंभमेळा संदर्भात जे कंत्राट दिले जात आहेत ते गुजरातच्या कंपन्यांना दिले जात आहेत, ज्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला। सोबतच रायगड दौरा असेल, रायगड दौऱ्यामध्ये देखील जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्यांचं काम अद्यापही अपूर्ण आहे आणि त्या अपूर्ण असलेल्या कामासंदर्भात देखील राज ठाकरे यांच्याकडनं आढावा घेण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने देखील आपल्याला या बैठकीमध्ये चर्चा होईल का हे पाहायला मिळू शकतं। पण एक लक्षात घ्या, याआधी दोघात झालेल्या भेटी या विकास कामासोबतच राजकीय दृष्ट्या देखील महत्त्वाच्या होत्या, कारण त्या भेटींवरून प्रचंड चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। त्यामुळे आता त्याच अनुषंगाने राजकीय चर्चा काय होतात हेही बघणं महत्त्वाचं ठरेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंकडनं होणारा विरोध असेल त्यावर देखील कशा पद्धतीने दोघांमध्ये चर्चा होत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आता निवडणुका जरी नसल्या तरी 2 नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चा या महत्त्वाच्या आपल्याला मानल्या जातात। येणाऱ्या काळातल्या समीकरणाबद्दल देखील अनेकदा चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतात
या अगोदर देखील आपण पाहिलं की लोकसभा असेल किंवा मग विधानसभा असेल, त्या अनुषंगाने जेव्हा भेटी झालेल्या होत्या तेव्हा देखील काही समीकरणांबाबत चर्चाही होताना दिसली होती, परंतु ती समीकरणं पुढे जाऊ शकली नाही. कदाचित या भेटींमध्ये देखील अशा प्रकारच्या चर्चा झाल्यानंतर काही समीकरणं बदलतात का, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक ही आपल्याला गेल्या अनेक महिन्यांपासून वाढताना दिसते आणि त्याच अनुषंगाने दोन विरोधक एकत्र येत असताना एकूणच भाजप कशा पद्धतीने राज ठाकरे यांच्याकडे पाहतेय हे आपल्याला प्रकर्षाने दिसतंय. त्यात कुठेतरी भाजपला राज ठाकरे यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने भाजप विरोधकांवर जेव्हा टीका करतात तेव्हा ते तेवढ्या प्रकर्षाने आपल्याला राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत नाहीत. त्यामुळे एकंदरीतच राजकीय आणि एकीकडे विकास कामासंदर्भामध्ये दोन्ही मुद्द्यांवरती या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी काय चर्चा होते, भेटीमागचं नेमकं कारण काय आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला.